त्याच्यामुळं असे किती जरी पोहोचलेले बाबा असले तर ह्यांना त्यांच्या लायकीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. राज्यकर्ते देखील हे आंबट शौकीन आहेत. म्हणून पूर्वीच्या काळी काय होतं की शिष्याची परीक्षा घेतली जायची, गुरुची परीक्षा घेतली जायची. त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तरच त्याला गुरु म्हणायचं. मग अशा कुठल्या परीक्षा तुम्ही आजच्या अशा बुवा बाबांच्या घेता आणि त्यांना डायरेक्ट गुरु म्हणता? बाबा हा बळीचा बकरा झालेला आहे. असे बाबा हे राज्यकर्त्यापेक्षा फार मोठे नसतात. सगळ्यात मोठे बाबा हे इथले पुढारी आहेत. हे पुढारी अगोदर या कक्षेमध्ये आले पाहिजेत. त्या महिलांच्या जीवनातला आनंद संपलेला आहे. मग ह्याची भरपाई कोण करणार? धर्म ही नावाची गोष्ट ही तुम्हाला घडवीत नाही. धर्म नावाची गोष्ट तुम्हाला प्रगत होऊ देत नाही. आणि धर्म नावाची गोष्ट ही तुम्हाला नेहमी अधोगतीकडे घेऊन जाते. हे कालच्या प्रकरणावरून आपण समजून घ्यायला हरकत नाही. तर आपण कुठल्याच धर्माच्या योग्यतेचे नाहीत. आणि हा समाजसुद्धा स्वतःला धर्मवादी किंवा धर्माचं प्रतिबिंब समजण्या एवढा लायक नाही की धर्म सुधारण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांचे खून होतात. धर्म बिघडवण्यासाठी जे काम करतात त्यांचं प्रस्थ वाढविण्यासाठी शासन असेल, प्रशासन असेल, नेते असतील, पुढारी असतील आणि धर्माच्या सर्वोच्च संस्था देखील अशांना सहाय्य करतात. नाशिकचा अशोक खरात बाबा हे जे प्रकरण आता आपल्यासमोर आलेले, तर खरं तर ह्या प्रकरणाची सुरुवात 2022मध्ये झालेली होती. परंतु एक गोष्ट या ठिकाणी फार नमूद करावीशी वाटते. कारण बाबावरती आत्तापर्यंत 3 FIR ह्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर दाखल झाले आणि काल 4था FIR दाखल झाला. कालच्या FIRमध्ये तर बाबांनी गर्भवती नवविवाहितेवर बलात्कार केल्याची सुद्धा त्या FIRमध्ये नमूद करण्यात आलेले. म्हणजे हा कुठल्या विकृतीमधला बाबा होता ते तुम्हाला कळेल. आणि शक्यतो हे तांत्रिक मांत्रिक जे बाबा आहेत, संत आहेत, स्वतःला म्हणून घेतात, हे खरं तर साधू संताच्या कॅटेगरीमध्ये येतच नाहीत. कारण हे आघोरीच असतात आणि विकृतच असतात. असे जे बाबा आहेत तर ह्या आघोरी मंत्रविद्या असलेल्या बाबांचं प्रस्थ आणि त्यांचे मठ आणि संस्थानं हे अलीकडं फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. एकीकडं आपण धर्मावर बोलतो, धर्माच्या रूढी परंपरेवर बोलतो आणि धर्म हा माणसाच्या मनामनात रुजला पाहिजे आणि धर्माचा आपण गर्व केला पाहिजे अशा दृष्टीनं आपली संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडं आपण या धर्माला अत्यंत पंगू बनवण्याचं देखील काम करतो. त्या धर्मावर आघात करण्याचं काम देखील आपण करतो. मग हे सगळे कोण करून घेतं? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर काय केलं की अशी तांत्रिक मांत्रिक बाबाच्या विरोधात जे काही धर्मामध्ये अंधश्रद्धा पसरवितात, जे काही लोकांना श्रद्धेच्या माध्यमातून भीती दाखवतात, पूजापाठ करून घेऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात, असे जे लोकांना गंडविणारे बाबा आहेत त्यांच्यासाठी लढा दिला. परंतु या धर्माच्या लोकांनी आणि ज्यांना धर्माचा गर्व आहे अशा धर्मवाद्यांनी त्यांना कुठली शिक्षा दिली? तर त्यांचा खून केला. बरोबर. मग प्रश्न असा आहे की धर्म सुधारण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांचे खून होतात आणि धर्म बिघडवण्यासाठी जे काम करतात त्यांचं प्रस्थ वाढविण्यासाठी शासन असेल, प्रशासन असेल, नेते असतील, पुढारी असतील आणि धर्माच्या सर्वोच्च संस्था देखील अशांना सहाय्य करतात. आणि मग त्यांना जर इतकं पाठबळ मिळत असेल तर मग असे बाबा लोकांवरती अत्याचार तर करतील, त्यांना फसवतील, त्यांच्याकडून धनसंपत्ती लोभाडतील आणि मग त्याचा माज चढला की लहान मुली असू द्या, महिला असू द्या, वृद्ध स्त्रिया असू द्या, यांच्यावर बलात्कारच करतील. कारण ते नुसते धर्माचे मुखवटे म्हणून आपण त्यांना पुढं केलं, परंतु हे धर्माचे झुले घालून त्या झुलीमध्ये लपलेले राक्षस आहेत. आणि अशांना जर आपण धर्माचे मानबिंदू मानित असू आणि अशांच्या जर आपण आहारी जात असू तर आपण कुठल्याच धर्माच्या योग्यतेचे नाहीत. आणि हा समाजसुद्धा स्वतःला धर्मवादी किंवा धर्माचं प्रतिबिंब समजण्या एवढा लायक नाही असं म्हणता येईल. थोडक्यात याच्यातून सार एवढंच आहे की धर्म ही नावाची गोष्ट ही तुम्हाला घडवीत नाही. धर्म नावाची गोष्ट तुम्हाला प्रगत होऊ देत नाही. आणि धर्म नावाची गोष्ट ही तुम्हाला नेहमी अधोगतीकडे घेऊन जाते. हे कालच्या प्रकरणावरून आपण समजून घ्यायला हरकत नाही.
यावरून आपण बोध एवढाच घेतला पाहिजे की असे जे बुवा बाबा आहेत त्यांच्या नादी न लागणं. कारण काल जर तुम्ही बघितलं तर तो बुवा काय म्हणत होता माहिती आहे का, जेलमध्ये सुद्धा, की पोलिसांना सुद्धा म्हणत होता तुमचं वाटोळं होईल, तुमचं अमुक होईल, तमुक होईल. म्हणजे तो भीती घालत होता. म्हणजे जोपर्यंत आपण भीत राहू तोपर्यंत असे धर्माच्या नावानं फसवणारे पुढे येत राहतील. म्हणून भीतीच्या आहारी न जाता, असल्या माणसांचं बळी न पडता आपण आपलं स्वच्छ, निर्मळ आणि निस्वार्थ काम करीत राहणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि हे सगळ्यात मोठं धर्मकार्य आहे. आपण जे काही काम करतो ना तेच निष्ठेनं करीत राहणं, हेच तर वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी सांगितलं ना आपल्याला. मग ते संत गोरा कुंभार असेल, सावता माळी असेल, जगद्गुरू तुकोबा राय असतील, संत नामदेव महाराज असतील, ही परंपरा वेगळी, ही साधू संतांची परंपरा वेगळी, की जे प्रपंच पाहून कुणाचाही रुपया न घेता, कुणाचाही आहारी न जाता, कुणालाही न लुटता जे लोककल्याणाचं काम करतात त्यांना साधू आणि संत म्हणायचं. आणि मग असले तंत्रमंत्र शिकून लोकांना भीतू दाखवणारे ह्यांना कुठला बाबा म्हणायचा आपण. उलट एक सरकारनं काम केलं पाहिजे की हा जो बाबा आहे त्यानं जी काही संपूर्ण प्रॉपर्टी जमा केली, ती प्रॉपर्टी ज्या काही महिला त्याच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या त्या महिलांना त्यांच्या पुनर्वसनासाठी ही दान दिली पाहिजे, ती खर्च केली पाहिजे. कारण ही त्यांचा बळी घेऊन त्यांचं शोषण करून जमवलेली प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे का नाही? हो. आणि दुसरी गोष्ट, शासनानं असे जे साधू संत आहेत ना किंवा असे जे बुवा बाबा आहेत जे लोकांना गंडवतात यांच्यासाठी कठोरातला कठोर कायदा केला पाहिजे. कारण असल्या बुवाच्या संपर्कामुळं किंवा त्यांच्या सानिध्यामुळं आणि त्या गावाच्या, त्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या परिसरामध्ये जी काही घाण केलेली असते ना ती काही एकदा निघत नाही. कारण अशा महाराजांच्यामुळं एक नाही तर 2-2, 3-3 पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. कारण आता अशा महिलांच्या पोटी जन्माला येणारी संतान जे आहे त्यांच्याकडं त्यांच्या आईवडिलांचं, आजी आजोबांचं, समाजाचं पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असणार आहे. मग त्या बालमनाची मानसिकता म्हणजे नैसर्गिकपणे त्याला मिळणारं प्रेम ही मिळणार आहे का? नाही. म्हणजे या एका घटनेमुळे उद्या जन्मणाऱ्या किंवा आज लहान बाल्यावस्थेत असलेल्या मुलांचं बालपण हिरावून घेतलेलं आहे, त्यांचा नैसर्गिक आनंद घेतलेला आहे, त्या महिलांच्या जीवनातला आनंद संपलेला आहे. मग ह्याची भरपाई कोण करणार? बरोबर आहे का नाही? आणि त्यासाठी शासनानं अशांना जन्मठेप देऊन उपयोग नाही. यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा घटना घडणार नाहीत. तुम्ही ह्या 8 दिवसात जर बघितलं ना तर 50-50, 60-60 वर्षाची असले जे लोक आहेत ना तर हे 7 वर्षाच्या, 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतायत. मग ह्यांची मजल इथपर्यंत का जाती? कारण आपले कायदे ढिल्ले आहेत आणि आपले राज्यकर्ते देखील हे आंबट शौकीन आहेत. हे कालच्या घटनेवरून लक्षात आलं असेल तुम्हाला. कारण हा बाबा काही गोरगरिबांचा बाबा नव्हता, हा श्रीमंतांचा बाबा होता. ज्याच्याकडं पैसा आहे त्यालाच तो जास्त करून आपल्या जाळ्यात ओढत होता. मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की क्लास 1 लेवलच्या महिला त्याच्या बळी झालेल्या आहेत. अगदी तरुण महिला नोकरीमधल्या त्याच्या बळी झालेल्या आहेत, त्याच्या शिकार झालेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, मोठमोठे उद्योगपती, राज्यकर्ते हे तिथं का घरट्या घालीत होते? तिथं घरट्या ह्याच्यासाठी घालीत होते, एकतर त्यांच्या मनोरंजनासाठी तिथं महिला मिळत होत्या आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडं आलेला जो पैसा आहे राजकारणाच्या माध्यमातून त्याचा विनियोग लावण्यासाठी बाबा होताच. बाबा जमिनी घेत होता, प्लॉट घेत होता, वेगवेगळ्या व्यवसायात पैसे गुंतवत होता. म्हणजे हा व्हाईट पैसा करण्याचं माध्यम हे आता धर्म झालेले, धर्माच्या नावानं उगम पावलेले असे बुवा बाबा झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आणखीन एक गोष्ट आहे की खेड्यापाड्यामध्ये अशा बाबांना, जी अज्ञानी आणि सर्वसामान्य कष्टाळू शेतकरी लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, ते काय करतात की अशा बाबांच्या जास्त बळी पडतात. मग त्याचा मठ उभारून दे, त्याच्यासाठी वर्गणी करून दे. परंतु अशा बाबांनी आपल्या समाजासाठी उद्धाराचं काय काम केलं आणि तो काय काम करतो आहे हे पाहून त्याला इथून पुढे देणगी दिली पाहिजे. तंत्र मंत्र भीती दाखवणाऱ्या, जादूटोणा करणाऱ्या माणसांना देणग्या दिल्याच नाहीत पाहिजे. कारण ह्या बाबांचं काही खरं नसतं. कालच्या प्रकरणात तुम्ही बघितलं असेल की त्याला जर खरंच तंत्रमंत्र विद्या आली असती तर त्याला मी अटक होणार हे भविष्य कळालं असतं. बरोबर आहे का नाही? हो. किंवा त्याला त्याचे एवढे हाल होणार आहेत, त्याचे एवढी बेइज्जत होणार हे त्याला कळालं असतं. पण त्याला ते कळालं नाही.
याच्यावरून हे सगळं थोतांड आहे हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं असे किती जरी पोचलेले बाबा असले तर ह्यांना त्यांच्या लायकीपर्यंत पोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे, हे या निमित्तानं मला सांगायचं आहे. आणखीन एक त्यामध्ये आहे की आता ही संख्या हळूहळू येईलच पुढं, परंतु हे शेकडो हजारामध्ये अशा महिला असणार आहेत. ब्लॅकमेलमुळं त्या शिकार झाल्या असतील, परंतु आज त्यांची अवस्था ही मरणासन्न अवस्था झालेली आहे की एका मृत स्थितीमधल्या माणसाचं जसं मरणाची वाट बघतो तशा परिस्थितीमध्ये, तशा मानसिक धक्क्यामध्ये त्या महिला असतील. याच्यावरून या राज्यामधल्या ज्या इतर महिला आहेत की ज्या मंदिराच्या बुवा बाबांच्या सेवेसाठी जातात, त्यांची पाद्यपूजा करतात, त्यांचे पाय धुवून पेतात, त्या चाकणकरबाईने सांगितलं की हा बुवा असा निघेल मला काय माहिती. म्हणजे जे त्यांचं तीर्थ घेत होते, बरोबर का, उद्या माणूस कसा निघेल काय माहिती. म्हणून आपल्या साधू संतांनं किंवा आपल्या संस्कृतीनं सांगितलेलं आहे की गुरु आणि आई वडील यांच्याशिवाय दुसऱ्यांच्या पाया पडायचं नाही आणि कोणाला गुरु करायचंही नाही. म्हणून पूर्वीच्या काळी काय होतं की शिष्याची परीक्षा घेतली जायची, गुरुची परीक्षा घेतली जायची. त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तरच त्याला गुरु म्हणायचं. मग अशा कुठल्या परीक्षा तुम्ही आज बुवा बाबांच्या घेता आणि त्यांना डायरेक्ट गुरु म्हणता? म्हणजे ह्यांचं तीर्थ पिणं सोडून द्या आणि त्यांच्या नादी लागणं सोडून द्या. एवढंच नाही, त्यांच्या पायासुद्धा पडलं नाही पाहिजे. कारण हे काय आहे माहिती का, देवधर्म हे फक्त काय की तुमच्यापर्यंत येण्याचं माध्यम आहे. एकदा का तुमच्या घरात ते शिरले का नाही त्या माध्यमातून की तुमचं घर बरबाद करून टाकतात हे लोक. आणि त्याच्यामुळं या लोकांना आपल्या घरात तर घ्यायचंच नाही, परंतु समाजामध्ये प्रस्थापितसुद्धा होऊ द्यायचं नाही, हे यामधून बोध घेणं अत्यावश्यक आहे. आणि त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी, खरं तर राज्यकर्ते फार मोठे दोषी आहेत. बाबा हा बळीचा बकरा झालेला आहे. असे बाबा हे राज्यकर्त्यापेक्षा फार मोठे नसतात, कारण ह्या बाबाकडे येणारी संपत्ती, या बाबाच्या माध्यमातून, मठाच्या माध्यमातून चालणारे अवैध धंदे, यामधून निर्माण झालेला पैसा हेच राज्यकर्ते नंतर राजकारणासाठी वापरतात. नाही दिलं तर मग असे प्रकरणं बाहेर काढतात. म्हणजे आर्थिक बाबीवरून जर खटकाखटकी झाली तरच असे प्रकरणं बाहेर येतात. याच्यामध्ये निश्चितच बाबाच्या संपत्तीवरून आणि त्याला पूरक असलेल्या जे काही राजकीय लोक आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाली म्हणून हे प्रकरण बाहेर आलं. कारण 2-3 वर्षामध्ये ह्या बाबाच्या केस कोणी घेत नव्हते, पोलीस घेत नव्हते. आताच कसं काय घेतल्या? कारण हे बाबा म्हणजे ह्या राज्यकर्त्यांचे सेवक आहेत. सगळ्यात मोठे बाबा हे इथले पुढारी आहेत. हे पुढारी अगोदर या कक्षेमध्ये आले पाहिजेत आणि म्हणून या बाबाची नार्को टेस्टसुद्धा झाली पाहिजे. आणि या बाबाची जशी इपिस्टिनसारखी फाईल सगळ्या समाज माध्यमामध्ये सार्वजनिक करण्यात आली, तसे ह्या बाबाचे सगळे काळे कारनामे हे सार्वजनिक झाले पाहिजेत. हां, त्यामध्ये महिलांची आयडेंटिटी, त्यांची ओळख लपून बाकीच्या गोष्टी सगळ्या सार्वजनिक झाल्या पाहिजेत आणि लोकांना कळू दिलं पाहिजे की या बाबाच्या पाठीमागं राज्यकर्ते, पुढारी का एवढी लाळघोटेपणा करत होते आणि त्याचे लाड पुरवत होते. त्याच्या मागे काहीतरी नातेसंबंध किंवा काहीतरी त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी असल्याशिवाय एवढं होऊ शकत. मुळामध्ये राजकीय लोकांचा सहभाग आलेलाच आहे. रुपाली चाकणकर त्याच्या ट्रस्टच्या सदस्य होत्याच. त्याचबरोबर तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, त्यानंतर पुन्हा आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे जे दिग्गज लोक आहेत ना, यांच्यासोबत त्यांचे फोटो आलेत. वर पुन्हा हे राज्यकर्ते काय म्हणतात की कोणासोबतही फोटो असू शकतात, परंतु अरे बाबा तुम्ही त्याच्याकडे गेलेला आहेत किंवा त्याला बोलवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी बसून अगदी मुक्तपणे फोटो काढलेले आहेत, ते काय गर्दीतले फोटो नाहीत. तुमचे संबंध असल्याशिवाय ते फोटो एवढ्या जवळीकतेनं निघू शकत नाहीत. म्हणून आणखीन याच्यामध्ये एक गोष्ट आहे की अमोल मिटकरी म्हटले की या बाबाचं आणि अजितदादाच्या घातपाताचं काहीतरी कनेक्शन असू शकतं. कारण ते असं पण म्हटलेले आहेत की अजितदादाच्या अपघातापूर्वी या बाबानं बारामतीच्या रस्त्यावरती काही जादूटोण्याचं साहित्य फेकलं असाही त्यांनी उल्लेख केला. हे प्रकरण अशावेळी काढलेले की ज्यावेळी लोक एकतर अजितदादाच्या घातपाताची चौकशी करा म्हणून मागणी करत होते आणि दुसरीकडं आता नुकतंच इराणचं, अमेरिकेचं, इस्रायलचं युद्ध सुरू झालेलं होतं आणि त्यामध्ये वाढणारी महागाई, यामध्ये लोक सरकारच्या अंगावर येतील. बरोबर आहे का नाही? ह्या दोन मुख्य गोष्टी होत्या.
आणि यामध्ये सरकारला ह्या वाढता लोकांचा दबाव हा जड जात असावा आणि म्हणून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आणि लोकांच्या मनोरंजनासाठी हा बाबा आत्ता काढलेला असावा. म्हणजे प्रकरण तर जुनंच आहे, वाईटच आहे, दुष्कृत्यचंच आहे, परंतु त्याला आत्तापर्यंत त्यांनीच लपून ठेवलेलं होतं. ते फक्त योग्य वेळी मीठ मसाला म्हणून आता लोकांच्या चर्चेला उधाण यावं म्हणून हे प्रकरण आता काढलेले आणि निश्चितपणे सरकार त्यामध्ये यशस्वी झालेले. लोक आता अजितदादाच्या घातपाताची चौकशी करा म्हणत नाहीत. इराकच्या युद्धावर जे काही प्रधानमंत्र्यावर आगपाळकड होत होती ती आगपाळकड होताना त्यांना नावं ठेवताना लोक दिसत नाहीत आणि समाज माध्यमंसुद्धा दिसत नाहीत. म्हणून हे महाराष्ट्रातील लोकांचं लक्ष या खरात बाबाकडं यांनी विचलित केलेले. परंतु एक गोष्ट यामध्ये निश्चित आहे की हे प्रकरण काही जरी असलं आणि यामध्ये कितीही हितसंबंध असले तरी एका बाजूनं हा बाबा यांचाच बाप होता. तो असा होता कारण तो जरी त्यांच्या दबावात असला, तो जरी त्यांच्यासाठी काम करत असला आणि एकमेकाचे हितसंबंध जरी असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून स्वतःचा मूत पाजणारा हा बाबा म्हणजे ह्या राजकारण्यांचा खरोखर सर्वोत्तम बाप होता असं म्हणायला हरकत नाही. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.